हेलो. तो रिधान आला आहे स्विमिंगला. ओके, छान. बाबू तो चष्मा उलटा लावलाय. चष्मा उलटा लावलाय. ही मुलगी ना जाम क्यूट आहे. ही मुलगी तुम्ही बघू शकता. छोटीशी आहे, एवढीशी आहे, 2 वर्षाची आहे. पण ती जेव्हापासून तिने ते हे घेतलंय तिचं आणि मस्त अशी फिरते. अशी क्यूट आहे, रिथाण्यासारखी आहे. जाम भारी वाटते तिला बघून. मला नाही रिथाण्याचीच आठवण आली आहे. का हे बघा, हे बघा, हे बघा कशी पडते ती. हाय. अरे बापरे, काय क्यूट आहे गोंडस. हेलो. तर आता वाजले आहेत मला वाटतं संध्याकाळचे 5 सव्वा 5 वाजलेत आणि आम्ही आलो इकडे स्विमिंग पूलला. रिधानला स्विमिंग करायची होती, त्याच्याबरोबर मी पण करणार होते. पण प्रॉब्लेम काय झाला माहिती का, की आहे ना मी जे कपडे आणले ते बदलायला ते मला फिट येत नव्हते. इकडून आहे बाबा, इकडून आहे. आणि त्यामुळे माझं स्विमिंग राहिलं. आता हा मस्तपैकी असा बाबा छान उडी मार. सगळ्यांना उडी मारून दाखवता. थांबा 1 मिनिट. मी सांगाल तेव्हा मारून 1 2 3 बोलले की मार. जा पळ पळ पळ. 1 तिकडे तिकडे तिकडे. हा 1 2 3 जम्प. परत एकदा जम्प मार. तिथूनच जम्प मार. तिथून जम्प मार ना. 1 सो रिधानच्या स्विमिंग नंतर आम्ही आलो आहोत कॅफेमध्ये आणि इथे आम्ही ऑर्डर केला आहे पिझ्झा. ठीक आहे रिदू, आमचा पिझ्झा दाखवतो मी तुम्हाला. आम्ही फार्मस पिझ्झा ऑर्डर केला आहे. हा बेस पण ह्या लोकांनी इथे बनवला आहे. थिन क्रस्ट मागवला मी, कारण मला थिन क्रस्ट पिझ्झा जाम आवडतो. हा अर्धा पिझ्झा रिधानचा आहे, त्याच्यामुळे ना याच्यात ऑरेगॅनो आहे ना चिली फ्लेक्स आहे, आणि अर्धा माझा आहे. आणि रिधान बघतोय समथिंग व्हिडिओ, कोणाचा आहे माहीत नाही आहे पण बघतोय तो. सो ही आहे आमची पिझ्झा डेट. माझी आणि रिधानची पिझ्झा डेट. दर संडेला आमचं ठरलेलं असतं की आम्ही स्विमिंगला येणार आणि त्याच्यानंतर आम्ही कॅफेमध्ये बसणार थोडा वेळ. मी माझी बुक वाचते. बुक म्हणजे इथे एक लायब्ररी पण आहे आणि मी तिथून एक बुक घेतली आहे. आज यू नो मला लव्ह स्टोरी जाम आवडतं. दिस समर विल बी डिफरंट फ्रॉम काले फॉर्च्यून आय डोंट नो, कारण प्रोनाऊन्सिएशनमध्ये माझं थोडंसं डिफिकल्ट होतं. ठीक आहे, पण आय थिंक इट्स कारले फॉर्च्यून. आता कारले की कारली आहे ते कळत नाही, बट ठीक आहे. 2-3 पेजेस वाचून झालेत पण मस्त आहे. स्टार्टिंगच खूप छान दाखवली. आय थिंक मी ही बुक इकडून घेऊन जाईल यांना विचारून. तर मी आली आहे म्हणजे स्विमिंग पूलवरनं आणि माझं ऑलमोस्ट सगळं काम झालेलं आहे. सकाळी जेवण बनवलं होतं त्यामुळे आता काही बनवायचं नाही आहे. काम आवरलं आहे. वाजलेत रात्रीचे 11:30. रिधानचं पण जेवण झालं आहे, सगळं झालं आहे. आणि ना मी लिहित बसली आहे. म्हणजे माझा एक टॉपिक होता ज्याच्यावरती भरपूर दिवसापासून मला लिहायचं होतं आणि मला वाटतं घरात एक मधमाशी घुसली आहे. ठीक आहे, तर खूप दिवसापासून टॉपिक होता, मला लिहायचं होतं त्या टॉपिकवरती. की जेणेकरून ना तो टॉपिक आहे ना खूप वेगळा होता. मी युजली त्या टॉपिकवरती अजून लिहिलं नाही आहे. क्राईम थ्रिलर आहे. मग तेच माझं चाललं होतं की कसं लिहू, काय लिहू, काय करू आणि काय कॉन्सेप्ट असणार आहे, हिरो कोण असणार आहे, हिरोईन कोण असणार आहे, प्लॉट काय ठेवायचं. प्लॉट मी असं खूप सारे शोधून ठेवले होते, म्हणजे मला भरपूर दिवसापासूनच लिहायचं होतं. तर मी खूप साऱ्या कॅटेगरीज सॉर्ट आउट केल्या होत्या की कशावरती असणार आहे, काय असणार आहे. ते सगळं झालं. ते एक रफ आयडिया लिहून काढली आहे. आता त्याच्यावरती मला इन डिटेल लिहायचं आहे, जेणेकरून कसा क्राईम होतो. क्राईम थ्रिलर आहे, मी पहिलं सांगते. क्राईम थ्रिलर आहे, तर कसा क्राईम होतो, कसे पुरावे भेटतात, कसं काय पुढे जातं, ह्या सगळ्याच गोष्टी मला लिहायच्या आहेत. आणि तेच चालू होतं. तरी त्यांचं चालू होतं सारखं, मम्मा चल ना झोपायला, मम्मा चल ना झोपायला. हा मुलगा काही झोपला नाही. ठीक आहे,
सकाळचं जेवण होतं आणि रिधनला भुर्जी पण करून दिली. चपात्या होत्या सकाळच्या, भुर्जी होती, भुर्जी केली, चपात्या होत्या, डाळ भातही होता सकाळचाच, त्यामुळे तोही झाला, संपला माझा. आणि रात्री थोडासा भात लावला होता मी, तर तोच उद्या डब्याला घेऊन जाणार आहे. हेच चालू आहे. आणि मला स्टोरीची खूप एक्साइटमेंट चालू आहे. अर्धा प्लॉट तर माझा लिहून झाला आहे, ठीक आहे, म्हणजे इन रफ आयडिया लिहून झाली आहे. त्याला आता इन डिटेल त्याचे कॉन्व्हर्सेशन आणि हे सगळं करायचं आहे. त्याच्यासाठी थोडासा वेळ मला विचार करावा लागणार आहे. बुक लिहिणं वाटतं तेवढं सोपं नाही आहे, कारण का लिहिताना तुम्हाला 100 गोष्टींचा विचार करावा लागतो. प्रत्येक पात्राबद्दल तुम्हाला एक स्पेसिफिक कॅटेगरी द्यावी लागते, प्रत्येक पात्राची एक स्वतःची ओळख असावी लागते, ह्या सगळ्या गोष्टी असतात. प्लस माझं इन्स्टाचं जे रायटिंगचं माझं पेज चालू आहे, तिकडे पण रोजच्या रोज मी रील अपडेट करते, कारण का त्याच्यामुळेच मी आज जे लोक मराठी वाचतात त्या लोकांपर्यंत मला पोचायचं असतं. त्यामुळे रोज मला वाटतं आय थिंक 38 डेज झाले आहेत मी कंटिन्युअस पोस्ट करत आहे. 30 नाही, आय थिंक 35-34 मी रोज कंटिन्युअस पोस्ट करत आहे, जेणेकरून थोडासा रीच वाढावा, लोकांनी माझ्या कथा वाचाव्यात. हेच चालू आहे. म्हणजे बघूया आता काय होतं आहे ते. काय माहिती, जेव्हा एखाद्या लोक कथा वाचतात, तुमच्या कथाला कमेंट करतात, तेव्हा ना खूप भारी वाटतं आपल्याला, की बाबा लोकांना आपली कथा आवडते, आपले विचार आवडतात. आणि प्रत्येक कथा ही ना दुसऱ्या कथेपासून वेगळी असते. जेणेकरून आता मी जी कथा लिहिते, एक याच्यामध्ये एक डॉक्टर आहे, दुसऱ्या याच्यामध्ये ती आर्किटेक्ट आहे, तिसऱ्या याच्यामध्ये वेगळ्या फील्डमध्ये, म्हणजे असे खूप साऱ्या फील्डच्या मी कथा लिहिते आहे. जेणेकरून प्रत्येक प्रोफेशनबद्दल थोडंसं रिसर्च करावं लागतं, प्रत्येक कॅटेगरीबद्दल रिसर्च करावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टींना खूप थोड्या कॉम्प्लिकेटेड होतात. आणि प्रत्येक पात्राची एक वेगळी ओळख असते, तर त्याच्यावर त्याच्या घरातल्यांची वेगळी ओळख असते, हे असतं. परत ते पात्र कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, म्हणजे हायर क्लासमध्ये आहे, मिडल क्लासमध्ये आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला ना विचार करून त्या लिहावे लागतात. तर हेच माझं चालू आहे. रिधनाशी माझं बोलणं झालं आज. ती खूप खुश आहे. तिला विचारलं की तुला मुंबईला यायचं आहे का, तर म्हणते मला अजिबात यायचं नाही आहे मम्मा. आणि आता माझी वहिनी आणि मी बोलते आई, जी माझी 2 नंबर काकी येते, त्यांचा मोठा मुलगा आणि माझी वहिनी आणि त्यांचा मुलगा म्हणजे माझा भाचा यश, जो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल, हे सगळे गावी गेलेत. आणि ती मुलगी एवढी नौटंकी आहे ना, काय सांगू मी. त्या यशला मारते ती. तो मुलगा 12वीची एक्झाम दिली आहे, एवढा 18 वर्षाचा मुलगा, ही 1.5 फुटाची मुलगी माझी 2 वर्षाची त्याला मारते. माझा दादा करून त्याला मारते, ठीक आहे. आणि राग आला, तर काय वस्तू फेकते, मला माझ्या आईने दाखवलं, काय वस्तू फेकते ही मुलगी, स्वतःला अतिशहाणी समजते, एवढी शहाणी समजते ही मुलगी स्वतःला ना. मला एवढा राग येतो ना तिचा, काय बोलू मी. सरळ फेकून देते, मोबाईल बघत नाही, काचेचा कप बघत नाही, प्लेट बघत नाही, फेकून देते. मुलगी असतात, पण मुली ना आजकाल खूप जास्त गुंड्या झाल्या आहेत, ठीक आहे. आपण मुलांना नावं ठेवतो, पण मुली माझी गुंडी आहे. तर हा आजचा दिवस गेला आहे माझा. तर जे लोक व्हिडिओ बघतायत, प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ठीक आहे. भेटूया आता पुन्हा नवीन व्हिडिओसह, नवीन रोजची गोष्ट.